चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. एकाच हल्ल्यात 4 जणांच्या मृत्यूची पहिलीच घटना. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे नवसंकट. राज्यात वाघांची वाढत चाललेली संख्या आता नागरिकांच्या जीवावर उठू लागली की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण चंद्रपूरच्या सिंदेवाहीत एका वाघाच्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा मृत्यू झालाय. वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. नेमकं काय घडलंय ते पाहूया. 13 महिला सिंदेवाहीतील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी सोबत गेल्या होत्या. तेंदूपत्ता तोडण्याचं काम सुरू असतानाच या महिलांवर वाघानं अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्या महिला घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या. तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांपैकी एक महिला भीतीनं घटनास्थळावरून ओरडत गावात आली. तिनं आरडाओरड करत गावकऱ्यांना गोळा केलं आणि वाघाच्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचताच तिथं 4 महिलांचे मृतदेह आढळून आले. चंद्रपुरात जंगलालगतच्या गावांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष वाढतच चाललाय. विशेषतः तेंदूपत्ता हंगामात वाघांच्या हल्ल्याच्या घटना अधिक प्रमाणात होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्य सरकारनं या संदर्भात कठोर पावलं उचलण्याची मागणी पर्यावरणवादी संस्थेनं केली. मागल्या वर्षी तेंदूपत्ता सीझनच्या दरम्यान 10 मे रोजी सिंदेवाही रेंज अंतर्गतच 3 महिलांचा मृत्यू झाला होता. आज त्या ठिकाणी 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे. आपण जर बघत असाल तर जंगलावरची निर्भरता स्थानिक गावकऱ्यांची आहे. या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. जे काही टेक्निकल कमिटीचे रिपोर्ट्स असेल किंवा या लँडस्केपच्या ज्या गरजा असेल, कारण की जंगलावरची निर्भरता आपल्याला कमी करण्याच्या अनुषंगाने आणि वाढलेली वाघाची संख्या आणि त्यापासून होणारा जो काही संघर्ष आहे हा निवारण्याच्या अनुषंगाने सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. आणि आपण अजून किती संख्येची वाट पाहणार आहोत, किती मृत्यूची वाट पाहणार आहोत. एकीकडे राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याची मागणी होत असताना आता वाघांच्या हल्ल्याचा मुद्दाही ऐरणीवर आलाय. त्यामुळे वन खात्यानं यावर दीर्घकालीन धोरण राबवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.